जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या सिन्नर शहरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। जय आदिवासी, जय आदिवासी। सिन्नर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो, परंतु समाज बांधव दोन ठिकाणी विभागून या ठिकाणी काही वर्षापासून किंवा निवडणुकीच्या कालखंडामध्ये 2 कार्यक्रम होताना दिसलेले आहे। परंतु त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं असून या ठिकाणी प्रत्येक नेत्याचे समर्थक या ठिकाणी आले होते आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर नेता म्हणूनच या ठिकाणी कार्यक्रम विभागले जात होते आणि त्यावरती सर्वांनी विचार विनिमय करून या ठिकाणी असं ठरवलं की गट आणि 2 कार्यक्रम होऊ नये, म्हणून या ठिकाणी ज्याचा कोणी नेता असेल त्या सर्व नेत्यांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवावं, त्यांना एक समाजाच्या कार्यक्रमामध्ये निश्चितच फूल देऊन आपण आदर करू आणि या ठिकाणी एकच जर कार्यक्रम झाला तर समाजामध्ये पण एक चांगला संदेश जाईल। या ठिकाणी आपल्या तालुक्यातील समाज हा एक संघ आहे, मग आता या ठिकाणी सर्वांच्या वतीनं असं ठरलेलं आहे आणि सर्वांनी त्या गोष्टीला अनुमोदन दिलेलं आहे। यामध्ये जर कोणी आता परत आडकाठी आणली आणि 9 तारखेला पुन्हा दुसरा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याला समाजानेच उत्तर देणं गरजेचं आहे। कारण अनेक वेळा या ठिकाणी मिटिंगा होतात की एक कार्यक्रम करायचा आणि कोणीतरी फूस लावली, कोणीतरी पैसा दिला तर त्या ठिकाणी लगेच कार्यक्रम दुसरा होतो। असं कोणीही करू नये। नियमाप्रमाणे या ठिकाणी हुतात्मा स्मारक इथून कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंतर एकलव्य चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि नंतर जे आपल्या आदिवासी समाजाचं सन्मानाचं स्थान या सिन्नर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे ते म्हणजे क्रांतीस्थळ। या क्रांतीस्थळावरती आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, त्यानंतर आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक आणि या सिन्नरचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक यांचं त्रिशिल्प स्मारक त्या ठिकाणी झालेलं आहे। मोठी अशी जागा आहे आणि समाजाने दरवर्षी कमीत कमी वर्षातून 1 दिवस त्या त्रिशिल्पावरती जमावं की त्यातून संदेश जाईल की या ठिकाणी समाजाची हक्काची जागा आहे, समाजाचं स्मारक आहे आणि जर त्या ठिकाणी जमलं तर निश्चित तालुक्यामध्ये देखील एक समाजाच्या एक संघ एक जुटीचा संदेश जाणार आहे, समाजाचं अस्तित्व दिसणार आहे। आणि म्हणून सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विजय भाऊ मोठे असतील की रुपेश मोठे आले होते, सरपंच आले होते मध्ये, अमल गावारे आहे, शरद लांगे आहे, गणेश बुंबाडे आहे, अलकाताई पवार आहे, किरणभाऊ मोरे आहे, या सर्वांच्या साक्षीनं आता हा कार्यक्रम एक होणार आहे असं निश्चित झालेलं आहे आणि याची सर्व तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी नोंद घ्यावी। या ठिकाणी 9 तारखेला आपल्याला सर्वांना जमायचं आहे। मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये आपला कार्यक्रम जगापुढे आपल्याला दाखवायचा आहे। धन्यवाद। जय आदिवासी, जय एकलव्य, जय भागोजी, जय राघोजी, जय उमाजी। धन्यवाद। हर हर महादेव, जय आदिवासी। आज या ठिकाणी हुतात्मा स्मारक मध्ये सर्व आदिवासी बांधवांची एक बैठक होऊन जागतिक आदिवासी दिवस हा एकत्र करण्याचा ठराव झालेला आहे। या जागतिक आदिवासी दिनासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सिन्नर शहराची आदिवासी समाजाची ताकद दाखवून देऊ एवढंच बोलतो। जय आदिवासी, जय आदिवासी। आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व आदिवासी समाजाचे जे नेते आहेत सर्व एकत्र झालेले आहेत। तालाबादप्रमाणे जो रूट आहे तोच आपला ठरलेला आहे। हे गट ते बाजूला ठेवून दिलेले आहे। त्याच्यानंतर आपल्या गावचे प्रतिनिधी माणिकराव कोकाटे, या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य उदयभाऊ सांगळे, या तिन्हींना पण आपण आमंत्रण देणार आहे। याच्यामध्ये हा माझा तो माझा हे बाजूला ठेवा, समाजासाठी एकत्र या। लोकांना पण कळालं पाहिजे की आदिवासी एक झालेला आहे। कुठल्याही कामांना आपले रोखताना आपले कामं आपल्याला त्यांच्याकडून करून घेण्याची ही आपली भूमिका आहे। जय आदिवासी। काल केली ज्यांची गुलामी तेच करती आता सलामी, काल केली ज्यांची गुलामी तेच करती आता सलामी। हा चमत्कार घटनेचा सांगतो ठासून तुला मी। आमची प्रगती पाहुनी तुम्ही जळून मेलई ग, आमची प्रगती पाहुनी तुम्ही जळून मेलई ग।